वन्दितु संवसिद्धे ध्रुवमचलमनोवमं गतिं पत्ते वोच्छामि समयपाहुड मिनमो सुधकेवली भणिदम् नमः समयसाराय स्वानुभूत्या चकासते चिस्वभावाय भावाय सर्वभावांतरचिदे। अंतिम शासनाय 1000 अध्याय कक्ष संपर्यंतवांना चतुर्विध आहाराचा त्याग असणार आहे. समाचार ग्रंथ पाप अधिकार तिसरा अधिकार आपला सुरू आहे आणि पुण्य पाप अधिकारामध्ये पुण्य आणि पाप दोहोंनाही एक समान दर्जा दिलेला आहे. व्यवहारने म्हणणार आहे की पुण्य विशेष आहे आणि पाप हेय आहे, परंतु निश्चयनयाच्या दृष्टीमध्ये दोहोंमध्ये काहीही फरक नाही. जसं आम्ही पाहतो की कबीर नावाचे एक संत होऊन गेले आणि एक दिवस ते रस्त्याने जात होते आणि त्यांच्यासोबत त्यांचा मुलगा कमाल हा देखील होता. कबीर समोर समोर चालले, कमाल त्यांचा मुलगा मागे मागे चालला. दोघही संत कोटीतले. आणि कबीराला एक सोन्याचं नाणं दिसलं. सोन्याचं नाणं दिसल्यानंतर कबीराच्या मनामध्ये हा भाव आला की माझा मुलगा जो कमाल माझ्या मागून येतो आहे त्याला जर हे सोन्याचं नाणं दिसलं तर त्याला उचलण्याचा मोह होईल. आणि म्हणून त्यांनी पायानी त्या सोन्याच्या नाण्यावर माती फेकली आणि समोर गेला. समोर गेल्यानंतर कमालच्या लक्षात आलं वडिलांनी इथे काहीतरी केलं आणि त्यांनी त्या ठिकाणी नेमकं परत पाहिलं की काय केलं बाबांनी. त्याला दिसलं की वडिलांनी सोन्याच्या मोहरावर माती टाकली. हे पाहिल्यानंतर तो मनातल्या मनात हसला आणि वडिलांना म्हणायला लागला की तुम्ही एवढे संत महंत आणि तुम्ही काय केलं, तुम्ही मातीवर माती टाकली. त्याचं वाक्य पहा, मातीवर माती टाकली. ज्याला मी सोन्याला देखील मी मातीच मानत आहे आणि मी मानतोच आहे आणि तुमच्या मनामध्ये मात्र हा भाव आला की हे सोनं आणि माती वेगळं आहे. माझ्या मनात तर सोन्यालाही मी माती समजूनच वागतो आहे आणि माझं तसंच श्रद्धा पण आहे, पण तुमच्या मनामध्ये हा भाव आला आणि म्हणून मला हसायला येत आहे. हेच आम्हाला पुण्य पापावर घटित करायचंय. पुण्य आणि पाप याच्यामध्ये काहीही फरक नाही. दोनही या निश्चयनयाच्या दृष्टीमधून समान आहे. आणि म्हणून आचार्य इथे सांगतात आहे की तुला खरा मोक्ष मार्गी बनायचा असेल तर दोहोंनाही समान एका तराजूत तोल. दोघही कुशीलच आहे आणि या कर्मामध्ये तू रत होऊ नकोस. अशा तऱ्हेचा ही गाथा आणि कलश आपण पाहला. 150 नंबरची गाथा आपण बघितली जी जिनागमामधली अत्यंत महत्वाची गाथा आहे आणि अनेक ठिकाणी ही उद्धरणासाठी देखील वापरली जाते. रत्तो बंधती कम्म मुंचती जीवो विराग संपत्तौ एसो जिनो व देसो तम्हा कम्मेसु मारच. दोघही कर्म आहे, ते शुभ आणि अशुभ असा भेदच ज्ञानीच्या जीवनात असणार नाही. आणि हे बघितल्यानंतर अमृतचंद्र आचार्यांचे 2 कलश आपण बघितलेले होते आणि आता पुढे सांगतात की ज्ञानम मोक्ष हेतुम साधयती. ज्ञानच मोक्षाचं कारण आहे आणि असं म्हणून 191वी गाथा या ठिकाणी संपन्न होते आहे. परमठ्ठो खलु समो शुद्धो जो केवली मुनी नाणी संहिठी दास हावे मुनीनो पावंती निवाणम. परमठ्ठो खलु समो शुद्धो जो केवली मुनी नाणी संहिठी दास हावे
मुनिनो पावन्ति निर्वाणम. निश्चयाने जो परमठ्ठो परमार्थ पदार्थ आहे तोच समय आहे, तोच शुद्ध आहे, केवली आहे, मुनी आहे, ज्ञानी आहे. एवढे नाव दिले परमार्थ पदार्थाला, शुद्ध त्रिकाली ध्रुव आत्मतत्वाला. त्याला परमार्थ भूत म्हटलं, परम पदार्थ म्हटलं पहिलं नाव. दुसरं नाव दिलं की तो समय आहे. समय हा शब्द समयसार मध्ये आम्ही पहिल्यांदा बघितलेला आहे. जो आपल्या गुणपर्यायांच्या सोबत आहे तो समय आहे. समय याचा अर्थ द्रव्य असाही लावता येतो, समय याचा अर्थ आत्माही लावता येतो, समय याचा ग्रंथ शास्त्र असाही लावता येतो. या ठिकाणी समय हा आत्म्यासाठी वापरलेला शब्द आहे, तो समय आहे. तो शुद्ध आहे, नंतर केवली आहे, मुनी आहे आणि ज्ञानी आहे. कोणत्याही नावाने त्याला संबोधन करा, त्याचा वाच्यभूत पदार्थ त्रिकाली शुद्ध आत्मद्रव्य हेच असणार आहे. आणि या स्वभावामध्ये स्थित मुनी निर्वाणाला प्राप्त होतात. पहा, गाथेमध्ये मुनीनो आणि मुनी हे दोन शब्द आलेले आहेत. पहिल्या ओळीमध्ये देखील मुनी शब्द आलेला आहे. मुनी हा शब्द इथे आत्म्याचं विशेषण आहे. त्रिकाली शुद्ध आत्मतत्वाचं वाच्यभूत पदार्थ आहे मुनी. म्हणजे हे विशेषण आहे आत्म्याचं की जो मनन करणारा आहे तो मुनी. आणि खाली जो मुनीनो पावन्ति निर्वाणम, मुनीनो म्हणजे मुनी निर्वाणाला प्राप्त होतात. मुनी म्हणजे या ठिकाणी सम्यक दर्शन ज्ञान चारित्र रूपाणी परिणत आत्मा, याला मुनी हा शब्द वापरलेला आहे आणि तो निर्वाणाला प्राप्त होतो. गाथा आपल्याला लक्षात आली असेल. ज्ञानच मोक्षाचा हेतू आहे. जेव्हा जीवाला समीचीन ज्ञान होतं तेव्हा त्याला विशेष सांगण्याची गरज भासत नाही. जेव्हा अनुभवांती एखादी गोष्ट पटते, त्याची महती कळते, त्यावेळेला ती गोष्ट सहज जीवनात येते. जेव्हा ज्ञानाचं महत्व आम्हाला पटतं, शास्त्राची उपयोगिता आम्हाला पटते, मनुष्य पर्याय ही आम्हाला किती उपकारक आहे हे अंतःकरणपूर्वक जेव्हा प्रतीतीत येतं तेव्हा मनुष्य पर्यायाची सार्थकता सांगावी लागत नाही. एखादा ग्रंथ अत्यंत दुर्मिळ जेव्हा आमच्या हातामध्ये येतो त्यावेळेला त्याची उपयोगिता आम्हाला सांगावी लागत नाही. प्राणांच्या पेक्षा देखील आम्ही त्याला जपणार आहोत. आणि म्हणून जेव्हा समीचीन ज्ञान आम्हाला होतं जीवनामध्ये तेव्हा ज्ञानच मोक्षाचं हेतू आहे. जर आम्ही क्रिया करत राहिलो तर क्रिया आम्हाला बंधामध्ये टाकणारी आहे. जर आमची विपरीत श्रद्धा असेल तर आम्हाला चतुर्गतीमध्ये भ्रमण करावं लागणार आहे. जर विपरीत श्रद्धेसोबत असणारं आमचं विपरीत ज्ञान आहे तर आम्हाला वस्तुतत्व यथार्थ कळू शकणार नाही. वस्तूची स्वपरिणती कशी आहे, तिचं उत्पाद व्यय ध्रुवात्मकता कशी आहे, तिचं नत्य परिणमनशील असताना देखील अस्तित्व रूप ती कशी आहे हे आम्हाला कळणार नाही. आणि म्हणून जेव्हा कोणत्याही वस्तूचं जगाचं आम्हाला समीचीन ज्ञान होतं तेव्हा आम्हाला सहज असा मोक्षाचा मार्ग देखील जीवनामध्ये ज्ञात होतो. म्हणून ज्ञानच मोक्षाचा हेतू आहे. जर आम्हाला एखादी गोष्ट सोडायची असेल आणि कितीही आम्हाला कुणी सांगितलं की ही गोष्ट वाईट आहे, याला सोडायला पाहिजे, तर आम्हाला ती पटत नाही. पण जेव्हा अनुभवांती ज्ञान आम्हाला झालेलं आहे त्यावेळेला कुणाला सोड अशी सांगण्याची गरज पडत नाही. ती स्वतःहून आमच्या जीवनामधून सुटणार आहे. म्हणून ज्ञानच मोक्षाचा हेतू आहे. कारण ज्ञान हे शुभाशुभ कर्माच्या बंधाचं कारण नसल्यामुळे, शुभाशुभ बंधाचं कारण ज्ञान समीचीन ज्ञानाने कधीही बंध होत नाही. ज्ञान जीवाचा स्वभाव आहे आणि स्वभाव कधीही बंधासाठी कारणीभूत नाही.
सम्यक दर्शन जीवाचा स्वभाव आहे. सम्यक दर्शन कधीही बंधाचा हेतू असणार नाही. सम्यक चारित्र्य कधीही बंधाचा हेतू नाही. जे शुभ किंवा अशुभ परिणाम असतील जीवाचे, शुभ परिणाम अर्हंतादिकांमध्ये भक्ती, शास्त्र, स्वाध्याय, जप, तप, संयम हे परिणाम शुभ परिणाम आहे आणि हे पुण्यबंधासाठी कारणीभूत आहे. जीवाचे विषय कषायांमध्ये असलेली प्रवृत्ती, कषायांची उद्वेगता जीवनात असणं यांनी पापाचा बंध, अशुभ भाव आणि यांनी पाप बंध जीवनात होणार आहे. म्हणून शुभ आणि अशुभ भाव हे जीवाला बंधाला कारणीभूत आहे. पण ज्ञान हे त्या तिसऱ्या पायरीवर आहे. शुभ पण नाही आणि अशुभ पण नाही. जीवाचा स्वभाव रूप परिणाम आहे आणि म्हणून ज्ञान कधीही बंधाचं कारण नाही. त्यामुळे ज्ञानाला मोक्षाचा कारणपणा सिद्ध आहे. जर हे बंधाला कारणीभूत नाही तर ज्ञानाच्या बाबतीत आम्हाला मुक्तीचं साधन आहे ते आमचं, कारण स्वभाव हा कधीही मुक्तीचं कारण असणार आहे. सम्यक दर्शनाची प्राप्ती मुक्तीचा हेतू म्हटल्या गेलेला आहे, तसं ज्ञान देखील मोक्षाचा हेतू आहे, कारणपणा आहे. ते ज्ञान म्हणजे संपूर्ण कर्म वगैरे अन्य जातीपासून भिन्न चैतन्य जाती मात्र परमार्थ परमपदार्थ आहे. आता जी विशेषण आत्म्याची दिलेली आहे या विशेषणांचं स्पष्टीकरण अमृतचंद्र आचार्य आपल्या टीकेमध्ये करतात आहे. आता परमार्थ म्हणा किंवा परमपदार्थ कसा, तर संपूर्ण कर्म, द्रव्य कर्म, भाव कर्म, नो कर्म यापासून आमचं ज्ञान भिन्न आहे. जीवाची जाती वेगळी आणि कर्माची जाती वेगळी. जीवाची जाती चैतन्य स्वरूप आणि कर्माची जाती जड स्वरूप. यांच्या दोनच्या मध्ये जसं आम्ही बघितलं क्वालिटी मध्येच अंतर आहे आणि म्हणून याची क्वालिटी ही वेगळीच आहे. आम्ही स्वर्ग सुखाची क्वालिटी ही संसारातीलच आहे, सुखाचीच. इंद्रियांची परिपूर्णता आहे, अनुपम अशा सुखाची सामग्री तिथे विद्यमान आहे, पण आहे तो संसारच. परंतु जी मोक्षाची सुखाची क्वालिटी आहे त्याची जातच वेगळ्या तऱ्हेची आहे. इथे देखील हे सांगतात की हे ज्ञान चैतन्य जाती मात्र आहे आणि अन्य जातीपासून ते भिन्न आहे आणि म्हणून परमार्थ स्वरूप आहे, परमपदार्थ आहे. दुसरं, समय जो तो आत्माच युगपद एक रूपाने प्रवर्तमान जाणण आणि गमन स्वरूप असल्याने समय आहे. ही व्युत्पत्ती समयाची तिसऱ्या गाथेमध्ये पण आचार्यांनी दिलेली आहे. तिथूनही आम्ही टॅली करू शकतो, कारण समय शब्दाची व्युत्पत्ती तिथेही दिलेली आहे. तो आत्माच युगपत एकी भाव प्रवृत्त ज्ञान गमनतया समय. तो असा संपूर्ण युगपद एक रूपाने प्रवर्तमान जाणन रूप पण आहे आणि जेवढे गमन रूप धातू आहे तेवढे जाणन रूप पण आहे आणि म्हणून असा तो जाणून आणि गमन रूप, म्हणजे गमन म्हणजे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणं हा अर्थ इथे अभिप्रेत नाही. गमन याचा अर्थ प्रतिसमय परिणमन स्वभावी असा हा आत्मा असल्यामुळे तो समय आहे. तिसरं सांगितलं, संपूर्ण नयपक्षांनी अमिश्रित एक ज्ञान स्वरूप असल्याने शुद्ध आहे. त्याला शुद्ध का म्हणायचं? प्रत्येक ठिकाणी शुद्ध हा शब्द सांगताना त्या संदर्भानुसार शुद्ध शब्द आचार्यांनी ठेवलेला आहे. या ठिकाणी शुद्ध शब्द जो ठेवलेला आहे हा शुद्ध शब्द की ज्ञान कोणत्याही नयपक्षांनी मिश्रित झाले नाही, मलिन झाले नाही, एक पक्ष त्यांनी घेतलेला नाही आणि म्हणून तो असा शुद्ध स्वरूपी आहे. नंतर केवल चैतन्य मात्र वस्तू असल्याने केवली आहे. केवळ चिन्मात्र वस्तू स्वरूप आहे, त्याला परद्रव्य परभाव यांच्या सहाय्याची अपेक्षा नाही आणि म्हणून
हे केवली आहे. या ठिकाणी केवली हा शब्द केवल ज्ञानानी सहित असा नसून, प्रत्येक वेळेला शब्द पहा, कधी कधी केवली शब्द केवल ज्ञानींसाठी देखील वापरला जाईल, पण या ठिकाणी केवली हा शब्द केवल ज्ञानीसाठी नसून जाणत असताना परसहाय्याची गरज नाही, केवळ आत्मरूपाने ते जाणत जाणते आहे, आणि म्हणून तो केवली असा शब्द आलेला आहे. प्रत्येक शब्द आणि या शब्दाचे जेव्हा आम्ही व्युत्पत्ती अर्थ बघतो आणि त्याच्यात थोडं खोलात जातो, त्यावेळेला आम्हाला या शब्दांचा देखील आनंद घेता येतो. ज्ञानाचा हा आनंद हा इंद्रिय ज्ञानापेक्षा देखील आनंद आहे. ज्ञान स्वरूपाला ज्ञान रूपाने जाणत आहे. आमची पर्याय ज्ञान रूप आहे, आणि असा हा शब्द आम्हाला एक प्रकारची अतिंद्रिय आनंदाची अनुभूती देऊ शकतो. थोडं पहा, विश्लेषण करा, एकेका शब्दावर आमचं लक्ष केंद्रित करा, आणि त्यावेळेला आम्हाला हे सहज लक्षात येईल. नंतरचा शब्द आहे केवळ मनन मात्र भावस्वरूप असल्याने मुनी आहे. मुनी, मनन करणारा तो मुनी, आणि म्हणून हा ज्ञानीसाठी, त्रिकाली आत्म्यासाठी आलेला शब्द आहे. मुनी हा देखील, किंवा मनन करण्याचं याचं सामर्थ्य आहे, आणि म्हणून हा मुनी आहे. नंतर स्वयं ज्ञान स्वरूप असल्यामुळे ज्ञानी आहे, म्हणजे हा स्वयं विशुद्ध ज्ञान स्वभावी आहे. म्हणून त्रिकाली ध्रुव आत्मतत्वाकडे बघून, त्याची एक रूप धारा बघून, त्याची अनादि अनंत अखंड धारा पाहून, त्याच्या गुणभेदाच्या अतीत, पर्याय भेदाच्या अतीत असा हा ज्ञानी हा स्वयं ज्ञान स्वरूप आहे. आणि स्वचा भवन मात्र होणे परिणमणे स्वरूप असल्याने स्वभाव आहे. आणि स्वचा भवन मात्र म्हणजे होणे परिणमणे अशा स्वरूप असल्याने भवन आहे, किंवा स्वतः चैतन्याच्या भवन मात्र स्वरूप असल्याने सद्भाव रूप आहे. कारण जे आहे ते सद्भाव रूपच असते. अशा तऱ्हेने शब्दभेद असतानाही वस्तुभेद नाही. नाव वेगवेगळे आहे, अनेक नावांनी आत्मद्रव्याला संबोधित केलेले आहे. हे तर इथे 5-6 नावं उदाहरणादाखल, वानगी दाखल दिलेले आहे. पण आम्ही जर सहस्रनाम बघितलं, 1008 नावं भगवंतांचे, आणि त्या नावाचा जर आम्ही व्युत्पत्ती अर्थ बघितला, तर परत आम्हाला एक वेगळाच आनंद शब्दांच्या मनातून दिसतो. आणि शब्दभेद आहे, पण वाच्य मात्र एक आत्मद्रव्य त्रिकाली भगवान हाच आम्हाला तिथे दिसतो आहे. विशेषणांच्या माध्यमातून किती विशेषण दिली? 7 विशेषण दिली, आणि या 7 विशेषणातून आम्हाला एक आत्मद्रव्यच त्या ठिकाणी बघायचं आहे. आणि या गाथेत दुसऱ्या ओळीत आलेला 6वा शब्द हा अमृतचंद्र आचार्यांनी स्वभाव आणि सद्भाव अशा 2 स्वभावात केलेला आहे. सद्भाव म्हणजे सच्चा भाव, असणेपणाचा भाव, आणि स्वभाव म्हणजे स्वतःचं होणं रूप भाव. अशा तऱ्हेने किंचित याच्यामध्ये आम्हाला भेद बघता येतो, आणि हे एकच वस्तू त्या ठिकाणी असणार आहे. मोक्षाचे उपादान तर आत्माच आहे. जर आम्हाला मोक्ष हवा आहे, मोक्षाचं उपादान कारण काय असं बघितलं, तर आम्ही जरी म्हणत असू की कर्मांनी रहित अवस्था म्हणजे मोक्ष,
हे तर परसापेक्ष कथन झालं. दोन द्रव्याश्रित आम्ही भाव बघितला. दोन द्रव्याश्रित भाव बघणं हा असद्भूत व्यवहार नयाचा विषय. आणि एकट्या जीवामध्ये भेद करून बघणं हा सद्भूत नयाचा विषय आहे. जेव्हा आम्ही सद्भूत नयाच्या दृष्टीने मोक्षाची व्याप्ती ठरवू, निश्चित करू, तर मोक्षाचं उपादान कारण काय, कर्माचा अभाव, हे आम्हाला म्हणता येत नाही. द्रव्य कर्म, भाव कर्म, नो कर्माचा अभाव म्हणजे मोक्ष. शिकलोय आम्ही व्याख्याही, आणि ही व्याख्या काही गैर आहे असं नाही, पण ती व्याख्या असणार आहे असद्भूत व्यवहार नयानी. सद्भूत व्यवहार नय म्हणेल की ज्ञानाची पूर्ण विकसित अवस्था म्हणजे मोक्ष. पहा, दोन व्याख्यांमध्ये आम्हाला फरक काय दिसणार आहे. हे जे आम्ही द्रव्य कर्म, भाव कर्म, नो कर्मानी रहित असा आत्मद्रव्य ही व्याख्या केली, इथे दोन द्रव्यांचा संबंध बघितला, हा असद्भूत व्यवहार नयाचा विषय झाला. जेव्हा आम्ही या दुसऱ्या नयाला गौण केलं, काढून नाही टाकलं, गौण केलं, आणि आम्ही एक आत्मद्रव्याचाच विचार करायचा ठरविला, तर आम्ही मोक्ष कशाला म्हणू शकू. तर आत्म्याचा परिपूर्ण विकास, आत्म्याची सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान आणि सम्यक चारित्राची पूर्णता म्हणजे मोक्ष. आणि तोच या ठिकाणी सांगितलेला आहे की तंभिठिदा सहावे, जो स्वभावामध्ये स्थित असतो असे मुनीनो. मुनीनो म्हणजे सम्यक दर्शन, ज्ञान, चारित्र संपन्न जीव जे आम्ही पाहिले सद्भूत व्यवहार नयनी, तेच म्हणजे निर्वाण आहे, तेच म्हणजे मोक्ष आहे. म्हणून मोक्षाचं उपादान कारण हा आत्मा आहे. परमार्थाने आत्मा ज्ञान स्वरूपी आहे, आणि जो ज्ञान आहे तो आत्मा आहे, आणि जो आत्मा आहे तो ज्ञान आहे. म्हणून ज्ञानालाच मोक्षाचं कारण म्हणणे योग्य आहे. अशा तऱ्हेने या गाथेमध्ये आम्हाला आत्मद्रव्याचे पर्यायवाची शब्द त्या ठिकाणी पाहायला मिळतात. कधी कधी आम्ही म्हणतोय की शब्दभेद आहे तिथे अर्थभेद असतो. अर्थभेद आहे, कथनचित अर्थभेद आहे, म्हणूनच आम्ही अर्थामध्ये वेगवेगळेपणा सांगितला. पण वाच्य मात्र प्रत्येकाचं एकच आहे. वाचक शब्द अनेक आहे, पण त्या माध्यमातून एक त्रिकाली आत्मद्रव्यच त्या ठिकाणी आम्हाला लक्षामध्ये घ्यायचं आहे. आणि या गाथेचा प्रयोग जर आम्हाला करायचा असेल तर केवळ चिन्मय ज्ञान प्रकाश अंतस्वरूप रूप आत्म्याचीच आराधना करणे. काय करायचंय, प्रयोगामध्ये निरंतर आम्हाला ती गोष्ट कशी स्मरणात राहील हे बघायचंय. कशाचा प्रयोग आम्हाला जीवनात करायचा आहे. सगळी आमची धडपड कशासाठी सुरू आहे. आमच्या समयसार ग्रंथाचं वाचन मनन कशासाठी सुरू आहे. आम्हाला शब्दांच्या माध्यमातून आम्हाला आत्मानुभूती झाली पाहिजे, हा एक मात्र उद्देश समयसार ग्रंथ वाचत असताना आमच्या मनामध्ये आम्हाला ठेवायचं आहे. जसं त्यांनी सांगितलं अमृतचंद्र आचार्यांनी की परपरिणती हेतोर मोह नामनानुभावात अविरत मनुभाव्य व्याप्ती कल्माशिताया मम परम विशुद्धी शुद्ध चिन्ह मात्र मूर्ते भवती समय सार व्याख्येवानुपेते. हा जो तिसरा कलश त्या ठिकाणी ठेवला अमृतचंद्र आचार्यांनी, परपरिणती हेतूर मोह नामनानुभावात अविरत मनुभाव्य व्याप्ती कल्माशिताया मम परम विशुद्धी शुद्ध चिन्ह मात्र मूर्ते हे भवतु समय सार व्याख्येवानुभूते. हा कलशामध्ये ज्याप्रमाणे आचार्यांनी म्हटलं की या समयसारच्या व्याख्येच्या माध्यमातून माझ्या जीवनात मला परम विशुद्धीची प्राप्ती झाली पाहिजे. आमचंही प्रत्येकाचं अंतरंग ध्येय हेच त्या ठिकाणी असणार आहे. आणि म्हणून आम्हाला देखील हा जो आमचा चिन्मात्र आत्मस्वभाव आहे, या स्वभावाचीच निरंतर आराधना करायची. ठीक आहे, बोलण्यासाठी सहज ही गोष्ट आहे की मला आराधना करायची, आराधना करायची आहे. किती काळ आम्ही याच्यामध्ये स्थित राहू शकू, हा भूमिकेनुसार आमचा काळ बदलणार आहे.
चौथ्या गुणस्थानात ही भूमिका आम्हाला अत्यल्प समयापुरती मिळणार आहे. पाचव्या गुणस्थानात त्याच्यापेक्षा थोडा जास्त काळ आमच्या आत्म आराधनेत जाईल. 6व्या-7व्या गुणस्थानात हा कालावधी आणखी थोडा असेल जास्त, पण अंतर्मुहूर्तानंतर आमचा हा उपयोग त्याही ठिकाणी बदलणारा आहे. आणि म्हणून निरंतर आम्हाला आत्मस्वभावाचं भान जीवनात असलं पाहिजे. माझा हा उपयोग जो पराकडे जातोय, या पराच्या उपयोगाला मला स्वमध्ये स्थित करणं आहे. वारंवार ही पराची भ्रमंती दूर करून परिधीवर माझं जे लक्ष आहे त्याला संपवून मला केंद्रीय स्थानामध्ये आत्मतत्वामध्ये रममायचे. माझा हा अंतरंगामध्ये माझा हा तो चित स्वभावी आत्मा आहे, तो मला अनुभवायचा आहे. हा प्रयोग आम्हाला जीवनामध्ये या गाथेच्या अनुषंगाने करायचा आहे. आणि यानंतर आता पुढची गाथा की ज्ञान आगमामध्ये ज्ञानालाच मोक्ष हेतू म्हटलेले आहे. ज्ञानम अथ विधायती परमठ्ठम हि अठीदो जो गुणदितवं वदं च धारयति तं सौवं बालतवं बालवदं विन्ति संहन्ति परमठ्ठं मेठु अठीदो जो गुणदितवं वदं च धारयति तं सौवं बालतवं बालवदं विन्ति संहन्ति. परमार्थामध्ये स्थिर नसणारा जो जीव, ज्याला आत्मतत्व काय आहे याची अंतरंगात प्रतीती आली नाही, त्याची खरी श्रद्धा जीवनात नाही, वरपांगी तो कितीही तऱ्हेने आत्मतत्वाविषयीच्या गोष्टी करत असेल तरी देखील त्याला आत्मस्वरूप जर समजलं नाही, तर असा जो जीव आहे हा तप करेल तरीही त्याचं तप, व्रत धारण करेल तरीही त्या सर्व तपाला आणि व्रताला सर्वज्ञ देव बाल तप किंवा बाल व्रत असेच म्हणतात. जेव्हा मिथ्यादृष्टीच्या जीवनामध्ये देखील कधी कधी ख्याती, लाभ, पूजा, देखादेखी, रूढीनी अशा प्रकारचं तप जीवनामध्ये अंगीकार तो करताना दिसतो की नाही, मला हे माझ्या कुलासाठी करणं आवश्यकच आहे, माझा कुल परंपरेचा धर्म अशा प्रकारचा आहे आणि म्हणून मला हे तप किंवा व्रत जीवनात धारण करायचे आहे. अशा या मिथ्यात्व ग्रसित जीवनाचं हे तप किंवा व्रत हे बाल तप किंवा बाल व्रत असे म्हटले जातात. आणि सम्यक दृष्टी झाल्यानंतर त्याच्या जीवनामध्ये असलेलं व्रत आणि तप हे समीचीन या संज्ञेला प्राप्त होतं. बालतप कशाला म्हणायचं? मिथ्या दृष्टीच्या तपाला. जसं मरणाचेही भेद सांगितले आहे, बालमरण. बालमरण म्हणजे अशा प्रकारचं न समजता जीवनाचा परित्याग करणारं. म्हणून इथे बालतप आणि बालव्रत ज्ञानच मोक्षाचे कारण आहे असे आगमात सांगितलेले आहे. कारण जे जीव परमार्थभूत ज्ञानाने रहित आहे त्यांनी अज्ञानपूर्वक केलेले व्रत तपादी कर्मबंधाचं कारण असल्याने त्यांना बालतप किंवा बालव्रत संज्ञा देऊन त्यांचा निषेध केला आहे. म्हणून ज्ञानच मोक्षाचे कारण सिद्ध होते. आता पहा की ज्ञानीच्या जीवनामध्ये 12 व्रतांचा त्यांनी अंगीकार केलाय. 12 व्रत नसेल, कदाचित 5 अनुव्रतांचा त्यांनी स्वीकार केलेला आहे. कोणत्याही प्रकारचं छोटं मोठं तप तो जीवनात करत आहे. सम्यक दृष्टीच्या जीवनामध्ये असलेलं ते तप किंवा व्रत हे समीचीन म्हटल्या जातात.
आणि त्यामुळे संवर आणि निर्जरा त्याच्या जीवनात आहे. मिथ्या दृष्टीची भूमिका जी आहे तप धारण करताना किंवा व्रताचं आचरण करताना त्याला खऱ्या अर्थाने व्रताची महती कळलेली नाही. खऱ्या अर्थाने तपामध्ये त्याची आस्थाच नाहीये. कदाचित देखादेखी, सांगोवांगी, रूढी परंपरेनी किंवा योग्य शहानिशा न करता तो अशा प्रकारचं व्रत किंवा तप जीवनात करतो आहे. पण अभिप्रायात जर बघितलं तर त्याच्या अंतःकरणात कुठे ना कुठे सूक्ष्म अशी मिथ्यात्वाची ग्रंथी विद्यमान आहे. आणि त्यामुळे हे व्रत करत असताना सुद्धा या व्रताच्या माध्यमातून लोकांनी मला चांगलं म्हटलं पाहिजे, मला या भावात नाही पण पुढच्या भावामध्ये उत्तमोत्तम सुख सामग्री प्राप्त झाली पाहिजे, मला मरणोत्तर देखील लोकांनी माझी कीर्ती गायली पाहिजे, अशा तऱ्हेची कुठली ना कुठली सुप्त आकांक्षा त्याच्या जीवनात आम्हाला पाहायला मिळते. आणि अनंतानुबंधी सहित त्याचे हे व्रत आणि तप असतात. त्यामुळे जोपर्यंत मिथ्यात्व आणि अनंतानुबंधी जात नाही तोपर्यंत संवर निर्जरेची सुरुवात होत नाही. पहिल्यांदा जेव्हा तो चौथ्या गुणस्थानाच्या भूमिकेत येईल, कारण पहिल्या गुणस्थानातून चौथंच गुणस्थान प्रथमतः प्राप्त होतं, त्याच वेळेला त्याची संवर आणि निर्जरेची सुरुवात झालेली आहे. पहिल्या गुणस्थानामध्ये त्यांनी कितीही प्रकारचं व्रत जप केलं तरी देखील यत्किंचित देखील त्याला संवर निर्जरेची प्राप्ती संभवनीय नाही. त्याचं ते व्रत तप हे गजस्नानवत म्हटल्या गेलं. जसा हत्ती आहे तलावामध्ये जाऊन आंघोळ करतो आणि तलावाच्या बाहेर आल्यानंतर परत सोंडेनी आपल्याच अंगावर माती लावून घेतो, लादून घेतो, त्याप्रमाणे हे त्याचं संयम तप हे गजस्नानवत म्हटल्या गेलं. आणि याचा मोक्ष मार्गामध्ये काहीही उपयोग असू शकत नाही. आणि म्हणून हे दोनही कर्मबंधाचं कारण आहे. म्हणजे बालव्रत किंवा बालतप हे कर्मबंधाचंच कारण आहे. कर्मबंधाचं कारण आहे म्हणत असताना अजून भूमिका मिथ्यात्वाची आहे, अजून अनंतानुबंधी कर्म त्याच्या जीवनात आहे. आणि म्हणून त्या कर्मानी होणारा आश्रव आणि बंध त्याच्या जीवनात निश्चितपणे असणारच आहे. आणि म्हणून त्याचा निषेध केला आणि ज्ञानच मोक्षाचं कारण सिद्ध होतं. ज्ञानाशिवाय केलेले व्रत बालव्रत, बालतप म्हटल्या जातात. आणि म्हणून ज्ञानच मोक्षाचे कारण म्हटल्या गेलेले आहे. म्हणून आता पुढे गाथेमध्ये ज्ञानच मोक्ष हेतू आहे आणि अज्ञान बंध हेतू आहे, ही गोष्ट आचार्य स्पष्ट करणार आहे. आणि पुढच्या गाथेमध्ये एक महत्वाचं वैशिष्ट्य येणार आहे की अज्ञानीच्या व्रतादिकांमागे अंतः हे विशेषण आचार्य देणार आहे आणि ज्ञानीच्या व्रतादिकांमध्ये बहिही हे विशेषण देणार आहे. आता ही विशेषण कशा प्रकारची आहे, त्याचं काय कारण आहे हे आपण उद्याला बघू. आम्हाला पहिल्यांदा वाटतं की अज्ञानीच्या व्रतादिकांमध्ये अंतः विशेषण कसं दिलं किंवा ज्ञानीच्या व्रतादिकांमध्ये बहिही हे विशेषण कसं काय दिलं. आम्हाला थोडं असं वाटतं की हे काही वेगळं आहे का. तर याबद्दल आपण उद्याच्या क्लासमध्ये विस्तृत चर्चा करू. जिनवाणी के ज्ञान ते सुझे लोकालो, सो जिनवाणी मस्तक नमो सदा देतो. नमो अरिहंताणम, नमो सिद्धाणम, नमो आयर्याणम, नमो वज्रायाणम, नमो लोए संवसाहुनम. सर्वांना जय जिनेंद्र.